वेलकम टू सेकंड पार्ट ऑफ अनंत चतुर्थी व्लॉग। आणि मी आणि मम्मी जातो तो पप्पांच्या साहेबांच्या घरी, कारण की आम्ही दरवर्षी जातो तिकडे। गणपती असतो 10 दिवसाचा आणि खूप मस्त तिकडे वातावरण असतं, म्हणून हे बघा पप्पांच्या साहेबांचा गणपती पण निघालेला आणि आम्हाला साक्षात आरती भेटली। मग आम्ही खालती आलो आणि खालती बघते तर हे होतं। आणि तुम्हाला माहितीच आहे, हे मी प्रिव्हियस इयरमध्ये पण गेल्या वर्षी पण टाकलेलं मी, सॉरी फॉर पुढच्या वर्षी, गेल्या वर्षी पण टाकलेलं मी हे असंच। आणि ह्या टायमाला एक्स्ट्रा होतं हे अघोरी डान्स होता आणि आपले महादेव होते तिथे, बजरंगबली होते, असे खूप सारे प्रकार होते तिकडे आणि खूप भारी वाटत होतं ना, मस्त फिलिंग होते। असं वाटत होतं की मी खरंच ह्या नगरात आली आहे असं वाटत होतं, कारण की एकदम वेगळी वाईब होती। तो जो ढोल होता, ते लोक जे व्हाईट पावडर होते, मे बी ते लोक व्हाईट पावडर यूज करत असतील, राग तर नाही। आणि खूप अमेझिंग एक्सपिरियन्स होता। इफ तुम्ही ह्या वर्षी गेलात नाही आहे तर पुढच्या वर्षी नक्की जावा। हे विटीला पोरा बाजार आहे, तिकडे फेमस गणपती आहेत, ते लोक हे ट्रेडिशनल दरवर्षी आणतातच। आणि हे लायन डान्स जो मे बी मला असं नाव नाही माहिती, पण मी नाव तिकडे लिहेन। एकदम छान डान्स करतात यार, म्हणजे बीटवर एकदम ऑसम डान्स। छोटे छोटे मुलंसुद्धा असे डान्स करतात आणि अंकलसुद्धा असेच डान्स करतात बीटवरती। आणि ह्यांचा वेगळा ढोल असतो, ह्यांची मे बी असं एक पथक असतं विथ ढोल आणि विथ डान्सर्स टू असं। आणि हे ढोल वेगळे होते, हे बघा मी बोलले ना, बजरंगबली होते, राम होते, म्हणजे एकदम राम राज्यासारखं वाटत होतं। सो थँक्स फॉर वॉचिंग गाईज। जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। ह्या माकड्यांसाठी एक लाईक तो बनताय ना बॉस।